महाकुंभ मेळ्यातील एका व्हिडिओमुळे IIT बाबा नावाने ओळखले जाणारे अभय सिंग लोकप्रिय झाले होते। उच्च शिक्षित असूनही अशा प्रकारे संन्यासी अवस्थेत पोहोचल्याने याची बरीच चर्चा रंगली होती। दरम्यान नोएडामध्ये एका खासगी न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत कथितरित्या मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला। IIT बाबा आणि काही साधू संतांमध्ये झालेल्या हाणामारीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। रिपोर्टनुसार IIT बाबाला मुलाखतीसाठी एका खासगी न्यूज चॅनलने आमंत्रित केले होते। IIT बाबांनी आरोप केले की या मुलाखती वेळेस उपस्थित मीडिया कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले। यावेळी भगवे वस्त्र परिधान केलेले काही लोक बाहेरून आले आणि त्यांनी मारहाण केली, तसेच जबरदस्ती एका खोलीत बंद करण्याचा प्रयत्न केला। यावेळी स्वामी वेदमूर्ती नंद सरस्वती नावाच्या एका व्यक्तीने दांड्याने मारहाण केली। या घटनेनंतर IIT बाबा थेट सेक्टर 126 मधील पोलीस चौकीच्या बाहेर बसले। मात्र पोलिसांनी समजून घातल्यानंतर त्यांनी पुढे कोणतीही तक्रार दाखल केली नाही। दरम्यान प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यातील एका व्हिडिओमध्ये IIT बाबा चर्चेत आले। त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत-पाक सामन्याबाबत त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचीही चर्चा रंगली होती। पाकिस्तान विरुद्ध भारत हारणार असे भाकीत त्यावेळी त्यांनी केले होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।